लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी म्हणजे बटाटा मटारची भाजी. लग्नामधली असू द्या, घरामध्ये करा, टिफिनला द्या किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर ऑर्डर करा, प्रत्येक वेळेस आवडीने खाल्ली जाणारी भाजी म्हणजे बटाटा आणि मटार. एकदम सोप्या पद्धतीने आज आपण ही भाजी बनवणार आहोत. खूप याच्यामध्ये मसाले वापरणार नाही. तर इथे मी अर्धा किलो जे नवीन बटाटे आलेले आहेत ते घेतलेले आहेत. हा बटाटा थोडासा पिवळा असतो तोच घ्यायचा आहे. आपण वेपर्सला वापरतो तो बटाटा न वापरता हा बटाटा वापरायचा, कारण याला चांगली चव असते. हे बटाटे शिजवून थंड करून घेतलेले आहेत. आता बटाटा सुरीने न कापता हातानेच या पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहेत. तर बघा, यातील काही बटाटा आपल्याला थोडासा बारीक चुरून घ्यायचा, म्हणजे आपल्याला बटाट्याची ग्रेव्ही बनवता येईल. मी फक्त 5-6 बटाट्याच्या ज्या फोडी आहेत त्या या पद्धतीने एकदम बारीक करून घेतलेल्या आहेत, म्हणजे बटाट्याच्या भाजीमध्ये घट्ट रसा तयार होईल. आता इथे मी पाव वाटी मटार घेतलेला आहे. पाव किलो मटार सोलून घेतलेला आहे. आता याच्यासाठी आपण एक फ्रेश मसाला बनवणार आहोत. त्याच्यासाठी 1 चमचा धणे, अर्धा चमचा बडीशोप, 1 चमचा जिरं आणि 7-8 मेथीचे दाणे घेतलेले आहेत. हलकंसं यांना भाजून घ्यायचं आहे. खूप कलर चेंज होईपर्यंत भाजायचं नाही. फक्त यातून वास रिलीज झाला की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे मसाले थंड करून आपल्याला दळून घ्यायचे आहेत. असा ताजा मसाला बनवला की भाजीला खूप छान वास येतो. त्याच्यामुळे मी या पद्धतीने मसाला बनवून घेणार आहे. धणे आणि मेथी थंड होईपर्यंत इथे 3 टोमॅटो, 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत. अद्रक किसून घ्यायचं. किसल्यामुळे अद्रकमध्ये जे धागे असतात ते इथे काढायला मदत होते. जर कुटून घेतलं तर हे धागे नंतर तोंडामध्ये लागतात. आता धण्याची मी इथे पावडर बनवून घेतलेली आहे. तर बघा, या पद्धतीने पावडर एकदा बनवून बघा, खूप छान वास भाजीला येतो. धने, मेथी आणि जिरं थंड झाल्यानंतरच पावडर करायची, म्हणजे पावडर चांगली बारीक होते. आता पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये फक्त 1 तेजपान घातलेला आहे. त्याच्याबरोबरच अद्रक आणि हिरवी मिरचीसुद्धा आपण लाल करून घेणार आहोत. तर मी ते पाव चमचा हिंग घेतलं. हिंग तेजपानवरती घातलं म्हणजे हिंग तेलामध्ये जळणार नाही. जास्त गरम मसाले वापरायचे नाहीत. बटाट्याच्या भाजीमध्ये जास्त गरम मसाले वापरले तर त्याची चव चांगली लागत नाही, म्हणून फक्त 1च तेजपान मी घातलेलं आहे. अद्रक मिरची लाल झाली की त्याच्यामध्ये आपण दळून घेतलेला मसाला टाकायचा. थोडंसं लाल केल्यानंतर कापून घेतलेले टोमॅटो टाकायचे. आता गॅसची फ्लेम कंटिन्यू लो ठेवलेली आहे. आता टोमॅटो शिजण्यासाठी पाव कप पाणी घातलेलं आहे आणि पूर्ण भाजीला लागेल तेवढं मीठ मी एकदम इथे घातलेलं आहे. तुम्ही टोमॅटो शिजण्यापुरतं सुद्धा मीठ घालू शकता. मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम लो करायची आणि 10 मिनिटासाठी झाकण ठेवून आपण टोमॅटो शिजवून घेणार आहोत. तर 9-10 मिनिटामध्ये टोमॅटो चांगले शिजवून नरमसुद्धा पडलेले आहेत आणि टोमॅटोमधून चांगलं तेलसुद्धा इथे रिलीज झालेलं आहे. आता टोमॅटो इथे चांगला स्मॅश करायचा आणि नंतर मसाले घालायचे, म्हणजे बटाटा आणि मटारमध्ये सगळे मसाले उतरतील. फक्त आपण या भाज्यांमध्ये जे मसाले घालणार आहोत त्या मसाल्यांना चांगली चव हवी. मीठ मसाले प्रमाणात घातले की कुठलीही भाजी बघा खूप छान लागते. मी ते अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, फक्त पाव चमचाच गरम मसाला घातलेला आहे. पाव चमचापेक्षा कमी काळी मिरी पूड घातलेली आहे. अर्धा चमचा काळं मीठ घातलेला आहे. तुम्ही याच्याबरोबर किचन किंगचा मसाला घालू शकता किंवा मॅगीचा जो मॅजिक कलरचा मसाला येतो ती 1 पुडीसुद्धा याच्यामध्ये घालू शकता. लो फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत. नंतर त्याच्यामध्ये मटार घातलेले आहे आणि बटाटासुद्धा घातलेला आहे. आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि या भाजीमध्ये आता गरम पाणी घालणार आहोत. अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही. गरमच पाणी घालायचं, म्हणजे कुठलीही भाजी असो तिची टेस्ट छानच लागते. आता याच्यामध्ये मी सुरुवातीला 2 कप गरम पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं. मला पाणी थोडंसं कमी वाटलं, भाजी खूप घट्ट वाटत होती, म्हणून पुन्हा मी याच्यामध्ये अर्धा कप पाणी गरम करून घातलेलं आहे. आपली मटार इथे शिजलेली नाही. आता आपल्याला मटार, बटाटा आणि मसाले सगळं एकत्र शिजवायचं आहे, म्हणजे सगळा स्वाद एकत्र एका भाजीमध्ये उतरेल. तर बघा, या पद्धतीने थोडीशी भाजी मला घट्ट वाटत होती, म्हणून मी पुन्हा अर्धा कप याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं. बटाट्याच्या काही काही फोडी खूप मोठ्या वाटत होत्या, त्यासुद्धा इथे बारीक करून घेतलेल्या आहेत. आता पुन्हा अर्धा कप पाणी टाकून मिक्स केलं आणि बघा किती भाजी आपली घट्ट दिसत आहे. आता मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि झाकण ठेवलं. 6 मिनटं या भाजीला वाफवून घेतलेलं आहे. 6 ते 7 मिनटामध्ये मटारसुद्धा चांगली शिजलेली आहे आणि बटाटा तर आपला आपला ऑलरेडी शिजलेला होता. बघा किती घट्ट आपली भाजी तयार झालेली आहे. थोडासा उकडलेला बटाटा पाण्यामध्ये स्मॅश करून सुद्धा याच्यामध्ये घालू शकता, म्हणजे आणखीन घट्ट ग्रेव्ही तयार होईल. मात्र मी इथे फक्त या पद्धतीने थोडंसं स्मॅश करून घेतलं आणि बघा लगेच एकदम घट्ट भाजी आपली तयार झालेली आहे. मटार चेक करून घ्यायची. मटार जर शिजलेली असेल तर इथे आता आपली भाजी पूर्ण तयार झालेली आहे.
इथे भाजीमधलं मीठ चेक करून घ्यायचं आणि शेवटी भाजीला टेस्ट देण्यासाठी फ्लेवरफुल मसाले घालूयात. तर इथे 1 चमचा भाजलेली कस्तुरी मेथी मी स्मॅश करून घातली. अर्धा ते पाऊण चमचा इथे चाट मसाला टाकलेला आहे. तुम्ही आमचूर पावडर घालू शकता. कोथिंबीर घातली आणि 2 मिनिटं झाकण न ठेवता भाजीला उकळून घ्यायचं. आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. कुठलीही रेस्टॉरंट स्टाईल नाही, घरगुती पद्धतीने मात्र लग्नामध्ये मिळणाऱ्या भाजीपेक्षा टेस्टी भाजी झालेली आहे. जर आवडत असेल तर याच्यावरती आणखीन एक तडका घालू शकता. तर इथे 1 चमचा कडकडीत तूप गरम करून त्याच्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची आणि पाव चमचा हिंग घातलं आणि ती फोडणी या भाजीवरती टाकायची आणि लगेच झाकण ठेवायचं. तर बघा, आणखीन या भाजीला जर टेस्ट हवी असेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता. जरी तडका नाही घातला तरीसुद्धा या भाजीला चव खूप छान येते. नक्की एकदा ट्राय करून बघा. आपण कुठलेही एक्स्ट्राचे मसाले घातलेले नाहीत तरीसुद्धा भाजीला कलर बघा, टेक्स्चर बघा आणि ग्रेव्ही बघा किती सुंदर आलेली आहे. आता ग्रेव्ही किती करायची हे तुमच्यावरती डिपेंड आहे. खूप पातळ आवडत असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवून घेतलं तरी चालेल. आणखीन 2 ताससुद्धा ही भाजी अशीच राहणार आहे, अजिबात घट्ट होणार नाही. मात्र तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून नंतर खाणार असाल तर मी सांगेल की थोडीशी पातळ ग्रेव्ही बनवा. कारण बटाटा आहे त्याच्यामुळे बटाटं थोडंसं थिक होत असतं, म्हणून थोडी पातळ ग्रेव्ही बनवून घेतली तरी चालेल. फोडणी दिल्यानंतर लगेच मी याच्यावरती झाकण ठेवलं आणि बघा आता 10-15 मिनिटं झालेली आहेत आणि 10-15 मिनिटानंतर मी एका डिशमध्ये तुम्हाला ही भाजी काढून दाखवते. तर भाजीचं टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे आणि बघूनच तुम्हाला समजत असेल की भाजीला चव किती छान आली होती. ज्यावेळेस आपण एखाद्या भाजीमध्ये मीठ, मसाले प्रमाणामध्ये घालतो, त्यावेळेस त्या भाजींची चव खरंच खूप छान येत असते. तर बघा किती घट्टसर आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. लग्नातील भाजीची तुम्हाला आठवण इथे आली असेल. बराच वेळेस बऱ्याच ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये सुद्धा किंवा ढाब्यामध्ये सुद्धा या पद्धतीने मटार बटाट्याची भाजी मिळते. त्याच्यापेक्षा टेस्टी भाजी आपली इथे घरच्या घरी तयार झालेली आहे. ज्यावेळेस घरामध्ये काही फंक्शन असेल किंवा पार्टी असेल, कुणाचा बर्थडे असेल, त्यावेळेस या पद्धतीने भाजी नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते. चपाती असू द्या किंवा पुरी असू द्या, सगळ्याबरोबर ही भाजी खूप छान लागते. आणि जीरा राईस जर असेल तर मग तर विचारायलाच नको. या भाजीची चव खरंच डबल लागते. मात्र इथे मी फक्त साधाच भात बनवलेला होता. त्याच्यावरती बघा ही भाजी तुम्हाला टाकून दाखवते. आता भाजी बनवून जवळपास 1.5 तास झालेला आहे आणि 1.5 तासाने मी तुम्हाला या भाजीचं टेक्स्चर इथे भातावरती टाकून दाखवलेलं आहे. खूप टेस्टी ही भाजी झाली होती. नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.